थांब बाळा. ज्यांच्यासाठी तू जगलास, ज्यांच्यासाठी तू स्वतःच्या आनंदाचा विचार केला नाहीस, कधी-कधी तेच लोक तुझी किंमत विसरतात. पण लक्षात ठेव, कोणाचं बदललेलं वागणं तुझी किंमत कमी करत नाही. आयुष्यात काही लोक जवळ येतात ते कायम राहण्यासाठी नाही, तर तुला एक धडा शिकवण्यासाठी. कोणावर विश्वास ठेवायचा आणि स्वतःची ताकद कशी ओळखायची हे शिकवण्यासाठी. जर कुणी तुझा विश्वास तोडला असेल तर निराश होऊ नकोस, कारण तुटलेला विश्वास कधी-कधी आपल्याला आणखीन मजबूत बनवत असतो. एक दिवस असा येईल ज्यांनी तुला कमी समजलं तेच तुझं यश पाहतील. बदला घेऊ नकोस. स्वतःला इतकं मोठं बनव की तुझं यशच तुझं उत्तर बनणार आहे. होय माझ्या लेकरा, विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐक. थांब, हा व्हिडिओ कदाचित तुझ्यासाठीच असेल, म्हणून तू हा शेवटपर्यंत ऐक. काही लोक तुझ्या आयुष्यात कायम राहत नाहीत, पण बाळा, आज ज्यांनी तुला सोडलंय उद्या तेच तुझा अभिमान करत आहेत. फक्त थांबू नकोस, स्वतःवर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या वाक्यावर तू विश्वास ठेव. बाळा, ज्यांच्यासाठी तू कितीतरी गोष्टी सहन केल्यास तेच लोक तुझ्या मनातला सर्वात जास्त दुःख दिलं आहे. प्रत्येक वेदना तुला तोडण्यासाठी आलेली नाही. काही वेदना तुला घडवण्यासाठी. ज्या गोष्टींनी तुला रडवलं त्याच गोष्टी तुला एक दिवस मजबूत बनवतील. लोक तुझ्याबद्दल काय विचार करतायत यापेक्षा तू स्वतःला काय बनवतोयस हे महत्त्वाचं आहे. कारण शेवटी तुझी ओळख तुझ्या मेहनतीने बनलेली आहे. ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नकोस. शांत रहा, कारण वेळ सगळ्यांना उत्तर देते. आजचा संघर्षच उद्याचा विजय बनणार आहे. होय माझ्या लेकरा, विश्वास असेल तर मी विजयी होणारच असे तू टाईप कर आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना तू शेअर कर. माझ्या लेकरा, बघ, आता तुझी मनातली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता तुला टेन्शन फ्री राहायचं आहे आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत. माझ्या लेकरा, काही लोक आयुष्यातून दूर गेल्यानंतरच त्यांची खरी किंमत कळत असते. ते नसताना त्यांची आठवण येते, त्यांच्याशी बोलावंसं वाटतं आणि त्यांची उणीव सतत जाणवत राहते. अशा व्यक्तीमध्ये काही खास गुण असतात ज्यामुळे लोक त्यांच्याशी मनापासून जोडले जातात. माझ्या बाळा, प्रत्येक भेटीत लोकांना आनंद देणारी व्यक्ती बना. काही लोक असे असतात की ते भेटले की वातावरणच बदलून जातं. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांचं प्रेमळ बोलणं आणि सकारात्मक स्वभाव लोकांच्या मनाला आनंद देऊन जातो. अशा व्यक्ती कोणाचं मन दुखावत नाहीत, उलट इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लोक त्यांच्यासोबत वेळ घालवायला त्यांना आवडतं. आणि जेव्हा अशी व्यक्ती काही दिवस दिसत नाही तेव्हा तिची उणीव आपोआप जाणवू लागते. कारण माणूस नेहमी त्यांची आठवण काढतात ज्यांच्यामुळे त्यांना आनंद मिळालेला असतो. म्हणून बाळा, कोणाच्याही आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप करू नकोस. अनेकांना अशी सवय असते दुसऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची, विनाकारण सल्ले देण्याची आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याची. पण अशा लोकांना कोणी फारसं पसंत करत नाही. उलट जे लोक दुसऱ्यांच्या मर्यादांचा आदर करतात, त्यांच्या निर्णयांचा सन्मान करतात आणि गरज असेल तेव्हाच मत व्यक्त करतात, अशा लोकांबद्दल मनात आदर निर्माण होतो. अशा व्यक्ती लोकांना मोकळेपणाने जगू देतात. त्यामुळे त्यांच्यासोबतचं नातं अधिक सुंदर होतं. आणि जेव्हा अशी व्यक्ती जवळ नसते तेव्हा तिची उणीव नक्कीच भासत असते. सहमत असाल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर. माझ्या बाळा, लोकांच्या गुपितांचा विश्वास ठेव. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही अशा गोष्टी असतात
ज्यात ते प्रत्येकाला सांगत नाहीत. पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मनातली गोष्ट सांगत असेल, तेव्हा त्या विश्वासाची किंमत राखणं खूप महत्त्वाचं आहे. काही लोक ऐकलेली गोष्ट दुसऱ्यांना सांगतात, गप्पांमध्ये उघड करतात किंवा त्याचा गैरवापर करतात. त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास कायमचा संपतो. पण जी व्यक्ती दुसऱ्यांचं गुपित स्वतःपुरतंच ठेवते, त्या व्यक्तीवर लोकांचा विश्वास वाढत जातो. अशा व्यक्ती फार कमी असतात आणि म्हणूनच त्या दूर गेल्यावर लोकांना त्यांची उणीव जास्त जाणवते. माझ्या बाळा, गरजेपेक्षा जास्त स्वतःबद्दल कोणासमोरही बोलू नकोस. काही लोकांना सवय असते, प्रत्येक बोलण्यात फक्त स्वतःबद्दल बोलत असतात. माझं हे, माझं ते, मी असं केलं, मी तसं केलं. अशा लोकांचं बोलणं काही वेळेनंतर लोकांना कंटाळवाणं वाटतं. पण जी व्यक्ती स्वतःपेक्षा इतरांचं ऐकते, इतरांना बोलण्याची संधी देते आणि नम्रपणे संवाद साधते, ती लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करते. अशा व्यक्तीसोबत बोलताना लोकांना आराम वाटतो. त्यामुळे त्यांची उपस्थिती लोकांना आवडते आणि ते नसताना त्यांची आठवण ते प्रकर्षाने काढत असतात. माझ्या बाळा, प्रत्येकाला आज असं वाटतं की समोरच्या व्यक्तीने आपल्याला महत्त्व द्यावं. आपल्या आवडीनिवडी, आपल्या भावना आणि आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. काही लोकांना ही सवय असते. ते एखाद्याचा वाढदिवस लक्षात ठेवतात, त्याच्या आवडीची गोष्ट लक्षात ठेवतात किंवा पूर्वी झालेल्या संभाषणातील एखादी छोटी गोष्ट सुद्धा विसरत नाहीत. पण अशा वेळी समोरच्या व्यक्तीला वाटतं की ही व्यक्ती मला खरंच महत्त्व देते आणि हाच भाव नात्यांना मजबूत बनवतो. त्यामुळे अशी व्यक्ती दूर गेली की त्याची कमतरता जाणवते, भासते. माझ्या बाळा, काही लोक इतरांना खुश करण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान विसरतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत होकार देतात आणि स्वतःच्या भावना दाबून ठेवतात. सतत इतरांच्या मागे धावत राहतात. पण अशा व्यक्तीची किंमत हळूहळू कमी होऊन जाते. उलट जी व्यक्ती नम्र असते पण स्वतःचा स्वाभिमान जपते, योग्य गोष्टीसाठी ठामपणे उभी राहते आणि स्वतःची किंमत ओळखते, तिचा लोक आदर करतात. अशा व्यक्ती सहज कोणाच्या मागे धावत नाहीत. त्यामुळे त्यांचं महत्त्व कायम टिकून राहतं. जेव्हा अशी व्यक्ती एखाद्याच्या आयुष्यातून दूर जाते, तेव्हा तिची जागा भरून काढणं खूप कठीण राहतं. माझ्या लेकरा, प्रत्येक लोक प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी उपलब्ध असतात आणि तिथे त्यांची किंमत कमी होते. कोणाचाही फोन आला की लगेच उचलायचं. कोणाचंही काम असेल तर सगळं सोडून धावून जायचं. सुरुवातीला लोकांना हे आवडतं, पण हळूहळू ते त्याची सवय करून घेतात. मग तुमची किंमत राहत नाही, कारण तुम्ही त्याच्यासाठी नेहमीच उपलब्ध असता. पण जी व्यक्ती स्वतःच्या वेळेची आणि मर्यादांची किंमत ठेवते, तिचं महत्त्व लोकांच्या मनात कायम राहतं. याचा अर्थ लोकांपासून दूर राहायचं असं नाही, पण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ, योग्य मर्यादा असायला हवी. कारण जे सहज मिळतं त्याची किंमत कमी होते आणि जे महत्त्वाचं असतं त्याची उणीवही जास्त जाणवते. म्हणून प्रत्येकाच्या प्रत्येक वेळी तू पळत जाऊ नकोस. आपल्या आयुष्यात काही माणसं अशी आहेत की त्यांच्यासोबत काही मिनिट जरी बसलं तरी मन हलकं होतं. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येचं उत्तर असतंच असं नाही, पण त्यांची उपस्थिती समाधान देणारी आहे. ते कोणाचा न्याय करत नाहीत, कोणाला कमी लेखत नाहीत आणि प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लोक त्यांच्याजवळ मन मोकळं करतात. अशी व्यक्ती नात्यांमध्ये सुरक्षितता आणि विश्वास निर्माण करते. आणि जेव्हा अशी व्यक्ती जवळ नसते, तेव्हा तिची उणीव खूप जास्त जाणवते. कारण प्रत्येकाला आयुष्यात अशा व्यक्तीची गरज असते, जी फक्त ऐकून घेईल आणि मनाला शांतता देईल. स्वतःच्या कामाने, व्यक्तिमत्वाने वेगळेपण जपा.
जगात लाखो लोक आहेत, पण काही माणसं कायम लक्षात राहतात, कारण त्यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे. ते दुसऱ्यांची नक्कल करत नाहीत, तर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांची विचार करण्याची पद्धत, बोलण्याची शैली, लोकांची वागण्याची रीत आणि काम करण्याची सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. अशा व्यक्ती गर्दीतही उठून दिसतात, त्यामुळे लोक त्यांना सहज विसरत नाहीत. जेव्हा अशी व्यक्ती दूर जाते, तेव्हा तिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, कारण तिची ओळखच वेगळी असते. बाळा, अनेक लोकांचं आयुष्य इतरांना गमावण्याच्या भीतीत जातं. त्यामुळे ते प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या भावना दाबतात, स्वतःची किंमत विसरतात. पण जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, स्वतःचा आदर करते आणि प्रत्येक नात्यात स्वतःची ओळख जपते, ती कधीच कोणाच्या मागे धावत नाही. अशा व्यक्तीला माहीत असतं की जे नातं खरं असेल ते टिकेल आणि जे फक्त स्वार्थासाठी असेल ते आपोआप दूर जाईल. त्यामुळे ती व्यक्ती आत्मविश्वासाने जगते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशाच व्यक्तीची लोकांना सर्वात जास्त उणीव भासते, कारण ती स्वतःची किंमत ओळखत असते आणि इतरांनाही तिची किंमत जाणवते. बाळा, लोकांना तुझी उणीव भासण्यासाठी श्रीमंत, प्रसिद्ध किंवा परिपूर्ण असण्याची गरज नाही. फक्त तुझं व्यक्तिमत्व, तुझं वागणं आणि लोकांशी जोडण्याची पद्धत वेगळी असली पाहिजे. जेव्हा तू लोकांच्या आयुष्यात आनंद, विश्वास, आदर आणि शांतता घेऊन जाशील, तेव्हा तुझी जागा तिथे कोणीच घेणार नाही. लोक तुझ्या चेहऱ्याला नाही, तर तू त्यांना दिलेल्या भावनांना लक्षात ठेवतात. म्हणून अशी व्यक्ती बन की तुझ्या गैरहजेरीत सुद्धा लोक तुझी आठवण काढतील. माझ्या लेकरा, विश्वास असेल तर कमेंटमध्ये लव यू गॉड, मी यशस्वी होणारच असे टाईप कर. एक व्हिडिओला लाईक कर, आपल्या मित्रांबरोबर शेअर कर. माझ्या बाळा, आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब कर. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.